पुढील 2 दिवस सोशल मीडियात प्रचाराचा धुरळा उडणार असल्यानं तेथील अपप्रचार आणि चुकीच्या प्रचारावर प्रशासनाची 24 तास कडी नजर असणार आहे। तसंच आज पावेतो जिल्ह्यात एकही पेड न्यूजचं प्रकरण नसल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगार यांनी पत्रकार परिषदेत दिला। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंगारे यांनी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 10,935 पोलीस कर्मचारी आणि 4,161 होमगार्डसह 24 पथकं सज्ज असून प्रत्येक मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असण्याचं सांगितलं। मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रियेची तिसरी फेरी पूर्ण झाली आहे। सी विजिल ॲपवर एकूण 1,655 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 93% तक्रारींचं निराकरण 100 मिनिटांऐवजी 48 मिनिटांच्या आत करण्यात आले। शिवाय मतदान केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा तसंच मंडपातील केंद्रात मोबाईल टॉयलेटची सुविधा करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ छापल्या जाणाऱ्या पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या एकत्रित प्रमाणीकरण आणि माध्यम कक्षाकडे एकूण 127 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते। त्यातील 358 व्हिडिओ, 49 ऑडिओ, 6 पथनाट्य, 3 IVR कॉल, 1 टेक्स्ट मेसेज आणि 1 व्हॉट्सॲप मेसेज, 110 डिजिटल पोस्टर्स अशी एकूण 528 मजकुरांना परवानग्या देण्यात आल्या आहेत। यात एकही पेड न्यूजचं प्रकरण नाही। सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी पथक 24 तास सज्ज असून सोशल मीडियातील अपप्रचार तसंच चुकीच्या बातमींवर नजर ठेवून तात्काळ कार्यवाही करणार असल्याचं जिल्हाधिकारी शिंगारे यांनी सांगितलं।